हॅलो. हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी ताई बोला. हा ताई. अहो, मला ना अनुभव शेअर करायचा होता. हा करा ना ताई. हा ताई. मी 2 वर्ष झालं सेवेमध्ये आहे ना स्वामींच्या. बरोबर आणि बरोबर. मी स्वामींना विनंती करायचे, स्वामी माझ्या मिस्टरांना पण सेवेत घ्या ना. काही पण करा, पण माझ्या मिस्टरांना सेवेत घ्या. हा 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 हा. स्वामींना विनंती करायची. आणि हा विशेष म्हणजे ताई, प्रकट दिना दिवशी ना माझे मिस्टर गेले की स्वामींना मठामध्ये, माझ्या म्हणजे गावाच्या शेजारीच आहे एक मठ. हा 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 हा. आणि तिथं गेले, मठामध्ये गेले, दर्शनाला दर्शन वगैरे घेतलं. आणि विशेष म्हणजे अन्नदान पावती पण केली, फुल नाही फुलाची पाकळी पण केली. आणि अरे घरी वा. येऊन किती आणि छान एवढं किती छान. माझी मुलगी आणि मी एवढं जे हसायचो ना, म्हणजे धक्काच बसला आश्चर्याचा. आ- अ- आणि आल्यानंतर म्हणतात, अगं मी म्हणजे मठामध्ये गेलतो, अन्नदानाची पावती केली आणि ही धर पावती तुला. आणि दाखवली. आणि आता आणखीन विशेष म्हणजे ताई, हा काल आता पुण्यतिथी होती का, हा आता हा. पारायण झालं त्यावेळेस नाही का, आता पुण्यतिथी 2-3 दिवसापूर्वी 15 तारखेला झाली. हो 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 हो. हां. तेव्हा पण ना मी म्हटलं ना, मला मठामध्ये जायचंय, म्हणजे नाही का थोडेसे पैसे वगैरे द्या नाही का. हा हा पावती वगैरे मला फाडायची, अन्नदानाची, आणि प्रसाद पण वाटायचा आहे. हा तर हा हा. स्वखुशीने दिले. नाही नाही हा शब्दच आला नाही. ऑटोमॅटिकच काढले आणि पैसे दिले. वा म्हणलं वा नक्की. वा 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 वा. नाहीतर नास्तिक माणसाला असते म्हणजे नाही का, आस्तिक बनवायचं जोकच नाही. आणि साधी स्वामींनी गोष्ट नाही घेतलेले विशेष साधी. झाला हो. हो ताई, खूप छान. आणि दादांना, आपले प्रदीप दादा सोनवणीत का, हा 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 त्यांच्यासाठी मला एक विशेष महत्वाचं मी एक मेसेज केलता. त्यांचा बर्थडे होता का, हा 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 त्या दिवशी केला. पण मला ग्रुपवर ना माहिती पडायला लागली की दादांचा बर्थडे आहे म्हणून दिसायला लागलं ग्रुपवर आपल्या. हा मग मी तो मेसेज डिलीट केला. म्हणजे दादांना एक विचारण्यासाठी, एक प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी केलता. हा हा. तर मग मी त्याच्या दुसऱ्या दिवशी केला. ज्या दिवशी मी दादांना ना म्हणजे फोन करते, मेसेज करते ना, आणि हा त्यावेळेस दादांनी घेतलेलं बरं का. त्याच्या दुसऱ्या दिवशी केला, पहिल्या दिवशी बर्थडे दिवशी केला तो डिलीट केला, हा. बर्थडेचा फोटो वगैरे बघितल्यानंतर. आणि दुसऱ्या दिवशी केला तर मग दादांनी घेतलेला. आणि या. हो हो ताई. आणि मी दादांना विशेष करून फोन करते ना, म्हणजे तुम्हाला फोटो वगैरे नाही का ते हा स्वामींची हा मूर्ती वगैरे, गायची हा मूर्ती हा पूर्णपणे तयार झालेली, ते हा साक्षात हा. लक्ष्मी वगैरे नाही का, सर्व प्रकारचे ब्रह्मांड उभं राहिलेलं ते नाही का माझ्या हो दिव्यामध्ये. हो 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 हो, हो. हो. आणि ते सगळं टाकलं होतं. आणि पण माझा प्रश्न थोडासा क्लिअर होत नव्हता. मी दादांना म्हणजे फोटो टाकल्यानंतर दादांनी घेतले ते. हा आणि ताई, जेव्हा मी दादांना हाक मारते, दादांशी बोलते, हिथूनच माझ्याच घरून बोलते, मेसेज करते, तेव्हा दादांनी मला दिलेला फोटो आहे ना, हा स्वामींचा, त्यांच्या तिथला म्हणजे पूर्ण नाही का आतल्या प्रतिकृतीचा नाही का, मूर्ती हा वगैरे हा त्या हा सगळं हा. आहे. तर ती मूर्ती ना अक्षरशः माझ्या देवघरामध्ये ताई, दादांनी दिलेला फोटो आहे, प्लस स्वामींचा आहे, एक दत्तगुरूंचा फोटो आहे, आणि छोटे छोटे देव. हा. तर दादांनी स्वामींच्या फोटोंनी मला फुल प्रसाद म्हणून दिला, की मी तुझ्या हाक ऐकतोय, तुझं म्हणणं ऐकतोय, म्हणून जे फळ देतात ना फुल, हो 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 तर हो. तर दादांचे पण फोटो मला देतो. ओ. मी अरे तर वा. मनातून. आणि आता पण एक 2-3 दिवसापूर्वी पण ना दादांना फोन केलता, तेव्हा पण ताई तसंच आहो. अरे वा. मी हो, जेव्हा जेव्हा मी दादांना मनातून हाक मारते, की दादा काही करा, माझं हा आता ना म्हणजे नाही का, मला माणसाची साथ नाही, मला माझा स्वामी आणि तुम्हीच, स्वामी म्हणजेच तुम्ही, मी म्हणते, हा मला हा हा काही करून ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे दादा. हा. आणि दादांना ताई ना दिलं की मला मूर्ती, सॉरी, फोटो ना फुल प्रसाद म्हणूनच देता हो. अरे वा. खूप छान आहो ताई, खूप किती छान. छान किती छान. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना ताई, हा, मिस्टर सेवेत आले ह्याचं मला जास्त आनंद होतोय. खूप छान. म्हणजे ताई आता तर ना तुम्हाला सांगते, मिस्टर तर सेवेत आलेत, हा. म्हणजे नॉर्मल नाही का, धीरे 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 आणखीन काही दिवसांनी थोडस म्हणजे अजून होईल जास्त होईल प्रगती होईल होईल. होईल होणारच होणारच. पण एकदम काय सगळं अति जास्त मागायचं नाही स्वामींकडे. थोडं मिळालं ना त्यात पण समाधान. हो, त्यात पण समाधान. आणि ताई, मी पशुपती व्रत करत होते का, मला हा एक हा हा. आणखी विशेष म्हणायचं होतं. महादेवाचं पशुपती व्रताचं 5 सोमवार करत होते. हो ताई, ना. मी जेव्हा जेव्हा महादेवाला जाते ना, हा. तेव्हा तेव्हा तिथं ना म्हणजे एक चिमणी तरी येणार, किंवा कोणतरी एक नाही का पक्षी. माणूस येणार, अच्छा. पक्षी येणार.
असं काय विशेष आणि मधमाशीचं काही विशेष आहे का हो? मला माहितीच नाही. आता तुम्ही अनुभव एवढे घेता म्हटल्यावर अरे ती तुम्हाला एवढं माहिती असू सगळ्यांना मत शकतं. देते, तुम्हाला पण देईलच. आणि मी म्हणलं माझ्या देवघरामध्ये पण आलती ना हां, मधमाशी. हां, हां, अ, हां, हां. आणि मी म्हंटल स्वामी, मला मधमाशीची तर ॲलर्जी आहे, पण तुम्ही आलात म्हणून मी आनंदाने स्वीकार करते. हां. देवघरात थांबली ठीक आहे. कारण की एकदा मोहोळ माझ्या अंगावर पडलं होतं ना, मोहोळ काढायला लहान बहीण भाऊ आम्ही गेलतो. अच्छा. मग हां. तेव्हा ॲलर्जी खूप झालती, मधमाशा खूप चावल्या आणि त्याची ॲलर्जी झालती मला खूप. अरे म्हणून मी बापरे! घाबरते. हो, विषारी घाबरते. असते ना ती खूप? हो, हो. खूप विषारी आणि असते. लांबच राहिलेलं बरं. हो, पण मी ना माझ्या दारात आहे ना आता सतत आहेत ना, हं. घरात तर चिमण्या येतातच. हां. प्लस आहे की नाही, मधमाशा पण खूप येतात आणि मधमाशी तर एकतर देवघरातच येऊन थांबलेली. मी म्हटलं ना, बापरे! काहीतरी विशेष आहे स्वामी तुम्हीच आहे. आणि हां, जे हां. काही मला असं म्हणायचंय, जे जे मला वाटतं ना, आता आपण मोबाईल जरी बघायला घेतला ना, हं, हं. तर ना स्वामींचे व्हिडिओ असतात का नाही हां, हां, हां. किंवा गाणी म्हणा, मनामध्ये आपल्या जे काही चाललंय का नाही, की असं पाहिजे, त्याच दिशेचं येतं, त्याच समोर. काय विशेष आहे, काय देवाची कृपा, की अय्या! सांगूच शकत ना. हो ताई. म्हणजे आतापर्यंतचा एवढा जबरदस्त त्या मोबाईलचा पण रिझल्ट आहे. मी हं. स्वामींना जे मनातून मागत असते, बोलत असते ना, तेच हां. माझ्या पुढे व्हिडिओ तयार येणार. आणि मला वाह! असं मनातून मनातून सारखं असं वाटते, काय म्हणजे मला जे वाटतं ते नक्कीच एक दिवस 100% खरं होतं. कारण हां, की मला पण असं वाटते, की स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपाने ना अजून बी हां. पावलांच्या रूपाने अशी ना, म्हणजे मला स्वप्न पडलं होतं ना, मी मग पण शेअर केले बघा अनुभव तो. हो, हो, हो. हो, तर तसं पण घडणार आहे एक दिवस अहो. होईल, होईल, आणि होईल. सगळं हो, छान होईल ताई. तुम्ही सगळं टेन्शनच घेऊ नका. म्हणजे थोडे कसं घरगुती ह्याच्यामध्ये की नाही, प्रॉपर्टीचे ह्याचे त्याचे नाही का जिथल्या असतंच. तिथं. भाऊबंदकी कोणाला नसते ताई, सगळ्यांची असते. हो. फक्त टेन्शन घ्यायचं नाही. एक दिवस आपला असतो. असतं अहो ताई, पण थोडंसं ना आपल्याला म्हणजे कसं, कुठल्या गोष्टीचा अनुभव नसतो किंवा जेव्हा हां. एखादं अचानक संकट उभा राहतं ना, तेव्हा आपला संयम सुटतो ताई अहो. हो, हो. हे बरोबर आहे. पण तरी पण स्वामींची प्रार्थना करायची, त्यांना स्मरण करायचं आणि सगळे मार्ग निघतात ताई. हो ताई. आणि अहो शेवटी ताई. काय आहे ना माहितीये, आज आपलं आहे, उद्या ते अजून कोणाचं असेल. उद्या ते हो, त्यांचं आहे, अजून नंतर कोणाचं असेल. हे हो, सांगताच येत नाही. हे सगळं नाशवंत आहे. हो. फक्त आपला देह पण सुद्धा नाशवंत आहे. पण आपली श्रद्धा जी आहे ना, तीच आपल्याला उपयोगी येणार. आपली सेवाच आपल्याला उपयोगी येणार आहे. हो. आपल्याबरोबर तेवढंच अहो, येतं. ताई तुम्हाला सांगते, एक 8 दिवसापूर्वी आमच्या इथे एक वाड्या वस्त्यांवर शेजारी ना कालेचं कीर्तन होतं आणि माझं पशुपती व्रत होतं. हं, त्यातला शेवटचा सोमवार नाही, चौथा सोमवार होता, शेवटचा नव्हता, चौथा होता. हं. तर ताई मला मंदिरात पण जायचं, घरातलं आवरून सगळं मंदिरात जायचं, मंदिरातून दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित पूजा वगैरे करून यायचं होतं. हां, आणि हां. मी नंतर काल्याच्या कीर्तनाला एवढी घाई ना, एवढी गडबड करून पण त्या टायमिंग मध्ये मी गेलेच. माझं म्हणजे हां. मला पहिल्यापासूनच आवड आहे ताई. हां, हां, हां. मी चांगलं पण. हो, लग्नाच्या अगोदर 13 काला कंप्लीट केला. असं म्हणतात, की 11 काला केले ना पूर्ण, हं, हं. तर एक काशी केलेल्याचं फळ भेटतं. हो? हो, 11 अच्छा. काल्याचे कीर्तन आपण ऐकले ना, हं. श्रवण केले ना, तर आपण एक काशी केलेल्याचं फळ भेटतं. तसं ना बापरे! माझे लग्नाच्या अगोदरच 13 कंप्लीट झालते. अरे आणि वाह! हो. आणि मी कालीच्या कीर्तनाला ताई जाताना मला सतत असं वाटायचं, हं, आपण दही आणि लाही घेऊन जायला पाहिजे बरं का, दही आणि लाही घेऊन. पण हं, ती काही कारणास्तव पण हं, ते विसरणार, राहणार आणलेलं, आणायचं तर राहणार, काहीतरी होणार. पण हं, तिथपर्यंत जाणार नाही. आणि त्या दिवशी मी ताई कालीच्या कीर्तनाला गेले, पशुपती व्रताची पूजा वगैरे सोमवारची केली आणि हं, कालीच्या कीर्तनाला गेले. ताई हं. त्या प्रसादामध्ये ना श्रीकृष्णाची हंडी फोडतात का काल्याच्या कीर्तनाला? हो, 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 हो. काही काय तर ते हंडीचं नाव मिळालं की अहो मला ते हे असतं ते ना. मटक्याचा तुकडा का? हो, मटक्याचा तुकडा मिळाला. इतका आनंद झाला आम्हाला. म्हटलं घरी आले मी घरी आले आणि श्रीकृष्णाला म्हटलं, "श्रीकृष्ण महाराज, तुम्ही माझ्या घरी आलात. हं, हं, किती मला आनंद झाला. मी एवढं केलं. तुम्ही माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा माझ्या मनापासून आहात माझ्यासोबत नाही का? हं, हं. श्रीकृष्ण खरंच तुम्ही." आणि ताई गुलाबाचं फुल ना मस्तकावर श्रीकृष्णाच्या ठेवलेलं होतं मी, म्हणजे हं, वाहिलेलं.
हा फुल हा वाहिलेलं त्यांना श्रीकृष्णावर बसवलेलं. हा आणि ती श्रीकृष्णाच्या फुलावर जेव्हा आपण अक्षता वाहतो का, हो त्या हो फुलावर सुद्धा एक 3 का 4 काहीतरी तांदळाचे म्हणजे तांदूळ होते. आणि अरे वा ताईंनी हो वाहिलेले. आणि ताई मी तसं म्हणलं की ना, तांदळ आले की अहो खाली. अय्या त्या फुलावरचे ना श्रीकृष्णाच्या फुलावरचे ना, जे अरे फुल वा वाहिलेलं होतं त्याच्यावरचे तांदूळ टप 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 खाली पडले अहो. वा 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 किती आणि छान मला एवढा आनंद झाला, म्हटलं माझे देव आहेत ना, मी मनापासून हाक मारते ना, हा मनापासून काळीजमाई क्षणाला मला म्हणजे माझ्या बरोबर देव आहे. खरंच 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 आणि त्याच्या अगोदर ताई आणखीन दुसरा अनुभव, अ, हा अ, अगदी छोटा छोटा, हा त्याच्या अगोदरच्या हा सोमवारी नव्हे रविवारी, हा तर घरात मासे आणले होते आणि माशांचं फ्राय वगैरे बनवायचं होतं. हा हा आणि मी ते रवा वगैरे घेत होते ताटामध्ये. हा हा आणि हा आता मी कशी म्हणते, श्री हम्म, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा आणि मी आणि मला अचानक लक्षात आलं, अरे तू नाव काय घेती, भाजी कशाची बनवायची तयारी चालली, घरात मासे आणलेत, आपल्या हाताजवळ उजव्या हाताजवळ मासे येतं, त्या हाताजवळ आपण रव्याचा पुडा सोडतोय ताटामध्ये नाही का. आणि आपण कसं, तर मी कशी म्हणते, स्वामी सॉरी बर का, मी काळीजमय झाली, तुम्ही माझ्या नसा नसात रक्तात भिनला, त्याच्यामुळे का नाही मला आता काय चाललंय हेच कळ नाही. अहो मी तुम्हाला ना नॉनव्हेज करताना सुद्धा हाक मारते, सॉरी बर का स्वामी, माझ्याकडून चुकलं बर का. मासे मासे करताना तरी नाही का मी नाही असं नाव घेतलं पाहिजे तुमचं, स्वामी बर का सॉरी अशी मी म्हणते. म्हटलं आपण पूर्ण स्वामीमय होऊन गेलो, पूर्ण वेड झालोय स्वामींमध्ये. तसंच. आणि पुन्हा आणखीन ते झालं की एक 5 मिनिटात पुन्हा ऐक नाही, मी काहीतरी आणखीन असंच काम करत होते. आता घरात मासे आपल्याला नॉनव्हेज करायचं म्हटल्यावर आपण नाही ना म्हणत करत, पूजापाठ नाही करत, हो केली तर हो अगोदर केलेली असते. आधी आणि पुन्हा केलेले मी असते पण मी कसं म्हणते, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नाही का, आमचं हम्म मेन हा ग्रामदैवत पण महादेवाचं पण आहे ना. हम्म आणि मला लहानपणी पाण लागलेलं 3रीत असताना ती मला म्हणजे नवीन जीवनच महादेवानेच दिलेलं आहे इथल्या आमच्या. बापरे आणि हो म्हणजे ताई माझं त्या काळात आहे की नाही 95% लिहून म्हणजे डॉक्टरांनी लिहून घेतलं, तेव्हा गेली तर मुलगी तुमच्या आईवडिलांकडून लिहून घेतलं आणि जगली तर बापरे तुमच्या नशिबाने. हो अय्या तेव्हा ना, हो तर आमची भक्ती म्हणजे आमच्या ती कसं म्हणतं जन्मताच जन्मताच आहे हा घरात जन्मताच म्हणजे महादेवाचं. हो हो हम्म महादेवाला लय मानलं जातं. हा आणि ताई मी काम करताना ती मासे करताना कशी करताना पुन्हा 5 मिनिटांनी नाही का स्वामीमय स्वामीमय झाली नाही का, स्वामी हो सॉरी हो म्हटलं मी. हो 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 आणि हो पुन्हा मी 5 मिनिटांनी कशी म्हणते, हम्म ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अहो म्हणलं काहीतरी येतच म्हणजे भगवंताचं नाव भगवंतच ना, मी कशी करते, हं. सॉरी महादेवा, माझं काय चाललंय हे मलाच कळ नाही. हं. मी ना आता तुम्ही काय झाले, मी तुम्ही माझं म्हणजे ना जीव की प्राण झाल्यासारखं झालाय. बरोबर बरोबर मी असं म्हणायचे. आणि म्हटलं हं. सॉरी महादेवा, सॉरी चुकलं रे, हं. अशा वेळेस नाव नाही घेतलं पाहिजे नाही का, हं. अशी म्हणते मी. आणि हं. गप्प बसले ताई मी. आई गं! हो ताई अहो. हं. आणि कालच आमच्या इथे एक काल्याचं कीर्तन झालं ताई. अच्छा आणि हं. त्याच्या अगोदर एक दिवस मी पण संध्याकाळची कीर्तनाला गेलते. हं. तर समोर कीर्तन चाललंय. हं. आणि छोटे छोटे फोटो वगैरे नव्हतं, पोस्टर होता, पोस्टर मोठा. हां. ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल रुक्मिणी, तुकाराम महाराज आणि हं. महादेव. आणि हां. एवढा मोठा पोस्टर, अशा भिंती एक 10-12 फुटाच्या भिंती एवढा मोठा पोस्टर होता. हं. आणि विठ्ठल रुक्मिणी ना म्हणजे नजर आहे ना त्या हं. फोटोतली, आता पोस्टर मधले फोटो मधली एवढं काही लक्षात येत नाही ना. पण बरोबर. हां. ताई एवढं आमचं ना म्हणजे अटॅचमेंट झालतं हां. की त्याला लिमिटच नव्हतं. मला डायरेक्ट ना विठ्ठल रुक्मिणीचे ना डोळे दिसत होते बोलके. अय्या! एवढे पोस्टर मधले बोलके. तर मी कशी म्हणते, कीर्तन चालू असताना टाळी वाजवतानाच कशी म्हणते, हं. आता काय करू, तुमचा लख्ख प्रकाश माझ्या हां. मूर्तीवर पडलाय. हां, माझी हां. सगळी संकट तुम्हीच दूर करणार आहात. तुम्हीच मालक जगाचा झालेला आहात. आई मी गं! त्यांच्याशी बोलते, चालू कीर्तनात टाळी वाजवत नुसतं तृप्त तल्लीन होऊन मी वाह! म्हणजे ते कीर्तन ऐकत होते आणि त्यांच्याशी एकटक असं पूर्ण झालेली, अरे वाह! समर्पण झालेलं, पूर्ण शरण आलेले. तर हां. मी कशी म्हणते, हं. भगवंता तू माझं नक्की दुःख हरण करणार आहेस. हां. माझं नक्की दुःख खरंय, घालवणार आहे. खरंय. अगदी होणारच. आणि एवढेही तुम्ही अनुभव शेअर करतात, का नाही तुमचं दुःख हरण होणार? हो ताई. आणि लगेच काल्याचं कीर्तन हे परवा दिवशी संध्याकाळी, आणि आता काल काल्याचं कीर्तन झालं. हं, तेव्हा काल्याच्या कीर्तनाला गेलं तर मी म्हणलं, भगवंता हं. खरंच माझी भक्ती तुझ्यापर्यंत पोहोचली असेल. हां.
तू माझं सगळं संकट निवारण करणार असाल हा किंवा तुझा जर लख प्रकाश माझ्यावर पडतोय, माझा तुझ्यावर पडतोय हा प्रकाश, नाही का, असं हा एकटक समर्पण झालंय हा महादेवा. हम्म. पण पांडुरंगा विठ्ठला तर आहे ना, तर तुझ्या त्या हंडीची मडकी आज मला भेटू दे, तुकडा तरी हम्म. भेटू दे. आहे आणि का? ताई जिवंत जलद उदाहरण ना मला तिथं पण काल मिळालं. किती सुंदर, किती सुंदर. किती म्हणजे छान वाटतं असे भक्त सगळे खुश असले की. हो ताई. आणि दादांना तर मी जेव्हा मी हाक मारते हम्म. तेव्हा दादांकडून मला दादा बोलल्यासारखं ती प्रसाद रूपी म्हणून फुलं, त्या फोटोवरची प्रदीप दादांकडून ती येतातच आहे. अरे वा, किती हो. छान, किती छान. किती सांगावं तितकं थोडं. मग मी आणि आपल्या केंद्रे दादांकडून पण घेतली होती थोडी सेवा. हा त्यांचा पण तेवढाच अनुभव. पण मी ना, माझा असा प्रश्न, कारण की मी मठात जाऊन आलते ना 3 बरोबर, बरोबर. ऑक्टोबरला, हा आणि हा सॉरी 1 ऑक्टोबरला हा 2025 ला, तेव्हा दादांकडे गेलते ना, तर ती माझा अक्षरशः का नाही ते क्लिअरच आहे का नाही, दादांपर्यंत आवाजच पोहोचतोय माझा. अरे वा, किती छान वाटतं ताई असे सगळे भक्त असेच खुश असू देत. हो. आणि ताई आपलं एक थोडंसं बोलणं झालतं बघा, नाही का, थोडंसं दोघींचं पण आपलं बोलणं झालतं पर्सनल. हा तर मी ना थोडंसं जॉबच्या संदर्भात वगैरे, नाही का, हो 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 हो. जॉबच्या संदर्भात थोडंसं, नाही का, म्हटलं ताई माझी एज वगैरे अशी माझी अडचण आहे आणि हम्म. मला ना जॉब वगैरे बघायचा आहे, नाही का, असं बोललेली. हा तर हा. आता कसं मग मी थोडासा प्रयत्न केला ताई. हम्म. तर मला आता 1 मे पासून आहे ना जॉईन व्हायला सांगितले. वा 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 वा. स्वामी स्वामी भरपूर तुमचं भलं करो. स्वामींना म्हटलं मला पैशाची काही जरूरत नाही स्वामी. हं. म्हणजे किती पाहिजे काही नाही, असं नाही का, मला कष्टाचं, बरोबर. म्हणजे मी कष्ट करते त्या ठिकाणी तुम्ही मला यश देणार आहे तेवढं मला नक्कीच माहितीये. अगदी. पण आपल्याला आता नका, म्हणजे थोडंसं एज पण जास्त वाढलेलं आहे. हं. आणि त्या टायमिंग मध्ये आपल्याला ना थोडंसं होणार का, आणि टीचिंगचंच काम भेटलेलं आहे मला वा एक वा वा वा. किती छान, किती छान वाटलं मला. आणि टीचिंगचं टीचर म्हणून काम भेटलेलं आहे. 1 मे पासून जॉईन होणार आहे मी. हं हं. आणि विशेष म्हणजे अकॅडमीतच होणार आहे. वा पण वा वा वा. स्वामींना मी म्हणते स्वामी, नाही का, आता जॉईंट फॅमिली असलेले अनेक प्रश्न असतातच. उत्तर असतातच ना. जेवढा बरोबर. फायदा तेवढा तोटा पण त्याच पटीमध्ये असतो अगदी जेवढं. अगदी. तर मी कशी म्हणते, ऑब्जेक्शन कोणी नाही करायचं नाही, काय नाही, कोणी आडवं नाही आलं पाहिजे बरं का स्वामी. तुम्ही तुम्ही सगळ्या अडचणी सॉल्व्ह करा बरं का स्वामी. आणि अय्या. मला ना आज एवढीच पेमेंट एवढाच आकडा मिळाला पाहिजे असं काही नाही. माझं खूप छान आहे, फक्त मला जॉईन करा. आणि धीरे धीरे वाढलं ती नंतरचा विषय, नाही वाढला हाय ह्या पोझिशन वरनं तुम्हाला जे माझ्याविषयी आहे ना मनामध्ये ते करून घ्या हं माझ्याकडून. हं हं हं. कारण की माझं शिक्षण थोडंसं टीचिंगचं, म्हणजे टीचर ह्या लेवलचं डीएड मधलं नाहीये, पण दुसरं, नाही का स्वामी, हो असतात ना वेगवेगळे कोर्स. वेगवेगळे. हा. तर मी कशी म्हणते स्वामी मला सांभाळून घ्या बरं का, हां. काही झालं तरी तुम्ही सांभाळून घ्या, सगळं मी करणार आहे. माझी हं. मुलं माझी मुलं मी मेरिट लिस्ट मध्ये आणले स्वामी. हां. काहीही कुठलंही त्यांना इतर शाळेव्यतिरिक्त क्लास नसताना मी हां. स्वतः शिकवले. मला एवढा कॉन्फिडन्स आहे की मी करू शकते हे, करू नाही शकते. का. किती अ, छान, किती छान. आणि स्वामी पण तुमची साथ हवी, ताकद द्यायची स्वामी. हां. अशी मी स्वामींना देणार. विनंती तर स्वामींना केलंच ना विनंती स्वामींनी बघा. केला अहो ताई, केलं. हां. खूप म्हणजे खूप केलं ताई. नाही अजून छान होईल ताई. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही हां. एकदम फ्री राहा. तुमचं खूप छान होईल ताई. आलं हो. का लक्षात? खूप छान होईल ताई तुमचं. हो ताई. आणि स्वामींचं करायला ना, म्हणजे स्वामींचा असा जलद रिझल्ट आहे की प्रश्नाला लगेच उत्तर आहे अहो. हो, हो, हो. त्या क्षणीच उत्तर आहे. अगदी, मला अगदी. मला तर एवढा आश्चर्याचा धक्का, म्हणजे आश्चर्य वाटतं, आनंद वाटतो खूप, की मिस्टरांना त्या सेवेमध्ये मी म्हणते, जी व्यक्ती कधी देवालाच मानत नव्हती ती व्यक्ती जर जाऊन स्वतः नतमस्तक होऊन पावती वगैरे करणं, म्हणजे मी म्हणते खूप साधी छान. गोष्ट नाहीये. साधी हो. गोष्ट नाहीये. हो अहो खरंच, खरंच. हो ताई, खूप छान. मी शेअर करते हां ताई. हो. ओके. बाय. हां, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. थँक यू.